मागच्या तासाला आपण चक्रवाढ व्याज आणि या चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचं उपयोजन कसं करायचं हे बघितलेलं आहे. आता आपण 15वं प्रकरण पाहणार आहोत, क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ पाहत असताना कोणतीही बंदिस्त बहुभुजाकृती असेल तर या बंदिस्त बहुभुजाकृतीचे बाजू मोजत असताना सेंटीमीटर, मीटर याच्यामध्ये मोजलं जातं आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर या एककामध्ये मोजलं जातं. आता याच्या अगोदरच्या पाठामध्ये म्हणजे मागील इयत्तेमध्ये आपण क्षेत्रफळाचे काही सूत्र बघितलेलो आहोत. उजळणी दाखल ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ बघा, कोणाला आठवतंय का? चौरसाचे क्षेत्रफळ येत आहे बाजूचा वर्ग. दुसरं आयताचे क्षेत्रफळ मला आठवतंय का? आयताचे क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. तिसरं बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आपण मागील इयत्तेमध्ये बघितलेले आहे. हे सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आपण बघितलेलं आहे. आता या पाठामध्ये आपल्याला समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाहायचं आहे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता बघा, इथे या आकृतीकडे निरीक्षण करून बघा. ही समांतर भुज आकृती आहे ABCD. हा समांतर भुज चौकोन आहे. या बाजूला ही बाजू समांतर आहे, या बाजूला ही बाजू समांतर आहे. मागील पाठामध्ये आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय बघितलं, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म बघितले.
बाजू BC वरती, शिरोबिंदू A पासून बाजू BC वर लंब टाकला आणि इथून हा चौकोन कट केला आणि कट केल्यानंतर हा त्रिकोण मी काय करतो, इथं जोडला, C बिंदू जोडला, इथं जोडला. बघा आता हे काय दिसतंय, कुठली आकृती दिसते, हा आयत तयार झाला. हा काय तयार झाला, आयत तयार झाला. मग आता आयताचं क्षेत्रफळ सूत्र आपण बघितलेलं आहे. इथं आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग आयताचं क्षेत्रफळ लांबी म्हणजेच ही बाजू किंवा वरची कोणतीही घ्या, ही बाजू गुणिले रुंदी म्हणजे ही बाजू, रुंदी म्हणजे ही बाजू. आता याचं क्षेत्रफळ काढलं आपण, लांबी मोजली, याची रुंदी मोजली, याचं क्षेत्रफळ किती येते बघितलं. आणि हाच समांतर भुज चौकोन, बघा याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. आता याचं क्षेत्रफळ आणि मगाशी असणारं आयताचं क्षेत्रफळ हे दोन्ही समान असणार, कारण हेच क्षेत्रफळ काढून इथं ठेवलंय, तो आयत तयार झाला. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ हे दोन्ही समान येणार. हे समान येत असताना मग याचं सूत्रफळ समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, हे इकडे जोडलं की आयताचं, म्हणजे ही लांबी आली आणि हा त्रिकोण जो आहे तो इथं आपण जोडला, इथं आपण जोडला म्हणजेच हे लंब उंची आली. हे काय आले, लंब उंची. या समांतरभुज चौकोनाची उंची आली. उंची म्हणजेच आयताची रुंदी आणि लांबी ही आयताची समांतरभुज चौकोनाची बाजू, आयताची लांबी येते. मग लांबी आणि उंची, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग इथं रुंदीच्या ऐवजी शब्द काय येणार आहे, याची उंची. कोणाची उंची, समांतरभुज चौकोनाची उंची. लांबी म्हणजेच समांतरभुज चौकोनाचा बाजू, समांतरभुज चौकोनाची बाजू म्हणजेच पाया. याच्यावरून सूत्र तयार होईल. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. म्हणजे इथे समांतरभुज चौकोन ज्याचं आयतामध्ये रूपांतर केलं, आयताची लांबी म्हणजे समांतरभुज चौकोनाचा पाया आलता, आयताची रुंदी म्हणजे समांतरभुज चौकोनाची उंची आलती. म्हणजे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याला मिळालं, पाया गुणिले उंची. या सूत्रावरून आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढता येतं. तर याच्यावर आधारित एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका समांतरभुज चौकोनाचा पाया एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे. उंची 11 सेमी आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
असा प्रश्न दिला. म्हणजे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला पाया दिलेली आहे, उंची दिलेली आहे. सूत्र आहे पाया गुणिले उंची. पहिल्यांदा सूत्र लिहून घेऊया. आहे तसं समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. पाया दिलेले 18 सेमी गुणिले उंची आहे 11. गुणाकार करूया. 11 8 88. 11 1 11, 11 आणि 8 19. 198 चौरस सेमी. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ याचं सूत्र सर्वांनी हे पाठ करून ठेवायचं आहे. तुम्हाला पाया दिलेला असेल, उंची दिलेली असेल तर क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे. दुसरं एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा थोडं उदाहरण फिरवून विचारलेलं आहे. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौरस सेमी व पाया 8 सेमी आहे. तर त्या चौकोनाची उंची काढा. तर त्या चौकोनाची उंची काढा. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला पाया दिला होता, उंची दिली होती आणि क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलं होतं. आता या उदाहरणामध्ये काय दिलं बघा, क्षेत्रफळ दिलेलं आहे, पाया दिलेला आहे आणि उंची काढा म्हणून सांगितलेलं आहे. काही उदाहरणामध्ये असं पण दिलं जाईल, क्षेत्रफळ दिलं जाईल, उंची दिली जाईल आणि पाया काढा म्हणून विचारलं जाईल. सोडवण्याची पद्धत एकच, फक्त इथं आपल्याला पाया दिलेला आहे, त्याच्यामध्ये उंची दिलेली असेल, एवढाच फरक असणार आहे. बघूया सोडवून कसं येतं. पहिल्यांदा सूत्र लिहूया.
पाया गुणिले उंची. मला जी माहिती उदाहरणामध्ये दिलेली आहे ती सूत्रात आहे त्या ठिकाणी भरायची. म्हणजे क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळा ठिकाणी त्याची किंमत भरूया. पाया दिलेला आहे, पायाच्या ठिकाणी किंमत भरूया. उंची काढायला सांगितलं, उंची आहे तसंच ठेवूया. म्हणजेच काय होणार बघा, 29.6 बरोबर पाया दिलेला आहे 8 गुणिले उंची नाही, उंची आपल्याला काढायची आहे. म्हणजे दिलेल्या किमती या सूत्रामध्ये भरल्या, तर भरल्यानंतर उंची काढायची आहे. 8 गुणिले उंची आहे, इथं गुणिले आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते भागिले होते. म्हणजे इथं 8 इकडे गेले तर भागिले होतील, इकडं उंची शिल्लक राहील. मग ही बाजू इकडे घेतो मी. उंची बरोबर हे 29.6 हे भागिले 8, इथं गुणिले आहेत, याला भागिले झाले. ही बाजू मी उजव्या बाजूला घेतली. आता इथं भाग लावायचा. 8 न भाग लावला, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 29 च्या पुढे जात आहे म्हणजे 3 चा भाग लागेल. 8 त्रिक 24, 29 मधून 24 गेले, 29 मधून 24 गेले, किती राहतात बघा, 5 राहिले. मग इथं दशांश चिन्हानंतरचा अंक घ्यायचा आहे, म्हणून इथं दशांश चिन्ह. मग 5 त्याच्यावर उतरून घेतले, 6 म्हणजे 56 झालं. 8 7 56 म्हणजेच उंची आली 3.7 सेमी. लक्षात येते का बघा. म्हणजे इथं पाया दिलं होतं, उंची दिलं होतं, गुणाकार केला, क्षेत्रफळ काढलं. इथं आपल्याला क्षेत्रफळ दिलं होतं, पाया दिलता, उंची काढली. काही उदाहरणामध्ये तुम्हाला पायाच्या ऐवजी उंची दिली असतील, इथं उंचीची किंमत घालायची, इथं पाया काढायचा. याच पद्धतीनं उदाहरण आपल्याला फिरवता आलं पाहिजे. म्हणजे उंची आली 3.7 सेमी. या पद्धतीनं आपण समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो. याच्यामध्ये सराव संच 15.1 मध्ये या प्रकारचे उदाहरण दिलेले आहेत की तुम्ही सोडवायचे. आता हे झालं समांतरभुज चौकोन. आता आपण पुढचा घटक घेऊया. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समभुज बघा, ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे. ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे. आता याचं क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार होतं बघा. कर्ण काढला, ए आणि सी जोडलं, कर्ण दुसरा काढला, बीडी काढला. कर्ण ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला पी नाव दिलं. आता समांतरभुज चौकोन बघितलं. आता हा समभुज चौकोन बघत असताना समभुज चौकोनाचे गुणधर्म. कर्णाविषयी गुणधर्म समभुज चौकोनाचा काय बघा. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात.
म्हणजे हे परस्परांना काटकोनात छेदतात आणि हे लंब दुभाजक असतात. कर्णाचे दोन समान भागात छेदनबिंदूचा बिंदू विभागतो म्हणून त्याला लंब दुभाजक असं म्हटलं जातं. मग आता इथं हा ABCD जो समभुज चौकोन होता, या चौकोनाचे दोन कर्ण काढल्यामुळे हा एक त्रिकोण तयार झाला, हा एक त्रिकोण तयार झाला, हा एक त्रिकोण तयार झाला आणि हा एक त्रिकोण तयार झाला. एकूण 4 त्रिकोण तयार झाले. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 त्रिकोण तयार झाले. आता या 4 त्रिकोणामध्ये हे चारही काटकोन त्रिकोण आहेत. चारही काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. मग मगाशी मी गुणधर्म सांगितला, कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. म्हणजेच BP ची लांबी आणि DP ची लांबी ही काय असणार आहे? 1/2 BD. म्हणजेच हे BP अंतर किंवा हे DP अंतर हे कर्णाच्या निम्म असणार आहे. म्हणजेच 1/2 कर्ण BD. दुसरा कर्ण बघा, AC कर्ण हा पण P बिंदू याचे दोन समान भागात विभागणी करतो. म्हणजेच AP ची लांबी आणि CP ची लांबी हे कर्ण AC च्या निम्म असणार आहे. बघा हे लक्षात येते का? आता याच्यावरून पहिल्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र मगाशी आपण बघितलं, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग ही एक बाजू ही एक बाजू, या दोन्हीचा गुणाकार म्हणजे याचं क्षेत्रफळ. या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा, ही बाजू गुणिले ही बाजू, या बाजूची लांबी आहे तेवढीच आहे, ही दोन्हीकडे समान आहे काय, म्हणजे या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार समान असणार आहे, म्हणजे या दोन्हीचं क्षेत्रफळ समान आहे. तिसरा त्रिकोण बघा, ही बाजू आणि ही बाजू गुणाकार केला, ही बाजू आणि ही बाजू समान आहे आणि ही बाजू दोन्हीला सामायिक आहे, म्हणजे याचं पण क्षेत्रफळ आणि याचं पण क्षेत्रफळ समान आहे. चौथा घेतला तरी पण बघा, ही बाजू याला आहे, ही इथं एकरूप आहे, म्हणजे या दोन्ही बाजू समान आहेत या. म्हणजे 4 जे त्रिकोण तयार झालेत हे चारही त्रिकोणांचं क्षेत्रफळ एकरूप आहे हे याच्यावरून दिसतं. मग आपल्याला आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे ABCD या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा सूत्र कसं तयार होतंय, चौकोन ABCD चे क्षेत्रफळ एकूण जे 4 त्रिकोण झाले त्या चारही त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहे. एकाचं क्षेत्रफळ घेतलं आणि त्याची चौपट केली तर या चौकोनाचं क्षेत्रफळ येणार आहे. म्हणजे 4 गुणिले एक त्रिकोण घेऊया त्यातला काटकोन त्रिकोण, त्रिकोण APB हा त्रिकोण घेतला आपण. APB या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याची 4 पट केली म्हणजे या चौकोनाचं क्षेत्रफळ होणार आहे, कारण हे चारही त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहे म्हणून त्याला 4 न गुणलं. आता हा काटकोन त्रिकोण आहे, 4 गुणिले APB हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजेच AP गुणिले BP 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजेच AP गुणिले BP. आता बघा सूत्रात कसा बदल होतो, हे 4 आहेत तसेच 1/2 AP. बघा AP म्हणजे काय, 1/2 AC म्हणजे AP ची किंमत मी याच्यात भरली 2 वरून, 1/2 AC गुणिले BP म्हणजे काय बघा 1/2 BD. ही किंमत पुन्हा या सूत्रात भरली 1/2 BD. काय केलं लक्षात आलं का बघा,
आणि बीपी यांच्या किमती मी इथं भरले. आता इथे काय झालं बघा, हे दोन यांचा गुणाकार 4 म्हणजे हे 4 आणि हे 4 निघून गेले. शिल्लक काय राहिलं बघा, 1/2 शिल्लक राहिलं. 1/2 गुणिले AC गुणिले DB म्हणजेच चौकोन ABCD याचं क्षेत्रफळ हे काय मिळालं, 1/2. AC म्हणजेच कर्ण आहे, BD म्हणजेच दुसरा कर्ण आहे, म्हणजे दोन्ही कर्णांचा गुणाकार. हे आपल्याला सूत्र मिळालं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. लिहून घ्या सूत्र, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णांच्या लांबीचा गुणाकार. हे दोन्ही कर्ण आहेत त्यांच्या लांबीचा गुणाकार आहे. कर्णांच्या गुणाकार हे सूत्र मिळालं. हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवायचं. सूत्र कसं तयार झालं लक्षात आलं का बघा. आता याच्यावर आधारित आपल्याला उदाहरण विचारलं जातं. हे उदाहरण सोडवता आलं पाहिजे. एक उदाहरण घ्या म्हणजे लक्षात येईल. एका समभुज चौकोनाच्या समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी सेमी 15 व 24 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर त्याचे असा प्रश्न विचारला. आता सूत्र काय मिळाले बघा आपलं. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. दोन्ही कर्णांच्या लांबी दिलेल्या आहेत. सूत्र लिहायचं. सूत्रामध्ये किमती घालायच्या. आता 1/2 दोन कर्ण दिलेले आहेत. एकाची लांबी दिलेली आहे 15, एकाची लांबी दिलेली आहे 24. दोन्हीचा गुणाकार केला 15 गुणिले 24. गुणाकार आणि भागाकार करा. काय ते बघा. 2 भागिले 2 ने 24 ला भागलं. 2 किती 2 दोन्ही 4 म्हणजे 15 इथं राहिले 12. 15 गुणिले 12 गुणाकार करा किती येतोय बघा. 12 पंचे 60. 12 इतके 12. 12 आणि 6 18. म्हणजे या पद्धतीनं सूत्राचा उपयोग करून आपल्याला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढता येतं. याचं एकक येणार आहे चौरस. काही वेळा तुम्हाला उलटा प्रश्न याच्यामध्ये विचारला जाईल. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ
दिलं जाईल, एका कर्णाची लांबी दिली जाईल आणि दुसऱ्या कर्णाची लांबी काढा असा प्रश्न असेल, त्यावेळी क्षेत्रफळाच्या ठिकाणी क्षेत्रफळाची किंमत घालायची, एका कर्णाची घ्यायची आणि दुसऱ्या कर्णाची किंमत काढायची कॅल्क्युलेशन करून. म्हणजे या पद्धतीने पण आपल्याला ते उदाहरण सोडवता आलं पाहिजे. समभुज चौकोनात क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सर्वांनी पाठ करा आणि सराव संच 15.2 मध्ये या प्रकारचे उदाहरण दिलेले आहेत ते आपण